आता मी फोटो दुसरा दाखवतोय तुम्हाला। हा फोटो आहे महादेव देवकाते, ज्याच्या छातीवरती शरद पवारांचा टॅटू आहे। हा टॅटू असणारा सुरवसे, हा सोलापूर मधला धनगर समाजाचा पोरगा। हा दुसरा महादेव देवकाते, याच्या छातीवरती पण टॅटू आहे शरद पवारांचा। आणि यानं माझी भेट घेतली। हे प्रकरण झाले गोपीचंद पळकरच्या गाडीवरती दगडफेक करा किंवा त्याला टार्गेट करा म्हणून, हे मी म्हणत नाही। ज्याच्या आणि त्यांचे फोटो सगळ्यांशी आहेत बघा, त्यांच्या फॅमिलीतल्या सगळ्या लोकांशी त्यांचे फोटो आहेत। हे बघा, महादेव देवकाते काय म्हणतोय की गोपीचंद पळकरच्या गाडीवरती दगड टाकण्यापूर्वी रोहित पवारांनी आमची बैठक घेतली होती आणि दगड टाकायला सांगितलं होतं। सोलापूरच्या सीपी साहेबांना माझी विनंती आहे की 2021 ला जे प्रकरण घडलं त्यामध्ये महादेव देवकातेंचं स्टेटमेंट घ्या ना, की ते म्हणतात की मला यांनी आमची बैठक अगोदर घेतली होती। आता तिथं या सगळ्या प्रकरणाची सुरुवात झाल्याच्या नंतर हे दिवसेंदिवस प्रकरण वाढत गेलंय। आता बघा, यवतमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची विटंबना झाली, त्याच्यावरती नाहीत ती स्वतः त्या यवतमध्ये जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची विटंबना केलेल्या घटनेचा निषेध करून सर्व हिंदुत्ववादी कार्यकर्ते जे एकत्रित झाले होते, ज्यांची संख्या 20-25 हजाराच्या वर होती, आणि त्यामुळे हे सगळी लोक बितरलेली आहेत। पश्चिम महाराष्ट्रामध्ये हिंदुत्ववादी कार्यकर्ता एकजूट होतोय, एकत्रित होतोय, तर जी लोक पुढे काम करतायत त्यांना डिस्टर्ब करा, त्यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांना मारझोड करा, त्यांना मारून टाकायचा प्लॅन करा। आता मी शरणूला भेटलो, तुम्ही सगळे होता। शरणू काय म्हणतोय की गाडीमध्ये मला यांनी मधल्या सीटच्या मध्ये टाकलं, तुडवलं, गेल्या गेल्या पहिला मांडीवरती वार केला। मांडीवरती त्याच्या जखम आहे, त्यांना आता डॉक्टर साहेबांनी टाके वगैरे टाकलेले आहेत। मी आता डॉक्टर साहेबांना पण भेटेन। आणि त्याला पूर्ण मारून टाकायचा प्लॅन केलाय। त्यांच्याकडे जे काही साहित्य सापडलंय ते म्हणजे अमानुषपणे त्याची हत्या करायची, त्याचे व्हिडिओ करायचे, अशा पद्धतीची माहिती मला आता मिळतेय। याच्याबद्दल अधिकृत पोलीस याबद्दल बोलतील, परंतु माननीय सीपी साहेबांना माझी विनंती आहे की या प्रकरणामध्ये जे आरोपी आहेत त्याचं मूळ शोधा। शरणू म्हणतोय की गाडीतून एक व्हिडिओ कॉल लावला होता, तो कुणाला लावला, पुढून कोण बोलत होतं, कुठल्या फोनवरून व्हिडिओ कॉल झाला, व्हिडिओ कॉलवरती याला माफी मागायला सांगितले असं त्याचं म्हणणं आहे। तर याचा सगळा सखोल अभ्यास करा। ही मुलं इतकं मोठं धाडस करतील असं मला वाटत नाही। कुणीतरी याला पाठीमाग असल्याशिवाय, बॅकबोन असल्याशिवाय हे प्रकरण इतक्या टोकाला जाऊ शकत नाही। माननीय सीपी साहेब, डीसीपी साहेब आणि ग्रामीणचे एसपी यांचं मी विशेष अभिनंदन करेन। शरणू हांडे वाचलाय हा फक्त पोलिसांच्या मुळे, त्यांच्या सतर्कतेमुळे। तास 2 तास 3 तास जर उशीर झाला असता तर काहीतरी नक्की घातपात झाला असता। आणि त्यामुळे माझी त्यांच्याकडे ही मागणी आहे, 2021 ला जे प्रकरण माझ्या गाडीवरती दगडफेक झालं त्याची फेर चौकशी केली पाहिजे। त्या प्रकरणामध्ये नेमकं कोण कोण होतं त्यांना सगळ्यांना अरेस्ट केलं पाहिजे। त्यांचा मूळ कोण आहे, महादेव देवकातेचं स्टेटमेंट घेऊन त्यांची जर बैठक झाली असेल तर रोहित पवारांना त्या प्रकरणामध्ये आरोपी केला पाहिजे। आणि नंतर या सगळ्या प्रक्रियेमध्ये 307चं कलम लावलं पाहिजे। एक मोठा दगड तुम्ही डायरेक्ट गाडीवरती टाकता, 307चं कलम लागलं पाहिजे, तेव्हा त्या सरकारांचं नसल्यामुळे लागलेलं नाही। ही माझी पहिली मागणी आहे। दुसरी मागणी, कालचं जे प्रकरण झालेलं आहे या प्रकरणाच्या मुळापर्यंत जाऊन आता सांगितलं की 3 मुलं तिथं उतरली, ती मुलं कोण होती, त्याला कोणी पाठवलं, यांची तर पोच नाही। पुण्यातली मुलं ह्यांच्या कशी काय कनेक्टमध्ये येऊ शकतात, पुण्यातनं गाडी भाड्यानं कशी काय मिळू शकते, हे सगळं पूर्णपणे प्लॅनिंग करून केलेलं हे सगळं प्रकरण आहे। आणि त्यामुळं त्याचं पूर्ण व्यवस्थितपणे शोध घेऊन ती मुलं म्हणत याला मारायचं नाही असं शरणूचं म्हणणं आहे। त्यांच्यामध्ये वाद तयार झाला की हे म्हणायचे मारून टाकायचं आहे, दुसरे म्हणले की मारून टाकायचं नाही। आणि त्यामुळं याचा पूर्ण प्रकरणाचा शोध घेऊन या आरोपींच्या वरती मकोका खाली कारवाई करता येते का याचा विचार पोलिसांनी करावा। रोहित पवारांच्या बाबत मी नाही बोलत, परंतु महादेव देवकाते बोलतोय की ज्याच्या छातीवरती शरद पवारांचा टॅटू आहे। शरणू आता काय बोलला की बाबांनो कुणाला तरी व्हिडिओ कॉल केलाय, त्यानं तर नावच घेतलं। जर या सगळ्या प्रक्रियेमध्ये त्याचं नाव घेतलं असेल आणि रोहित पवारांना वाटत असेल की कार्यकर्त्यांना मारावं, मी त्यांना आव्हान हे करतो, तुम्ही खालच्या कार्यकर्त्यात कशाला भांडण लावताय?
आमच्याच कार्यकर्त्यांना पुढं करून तुम्ही भांडणं लावू नका. तुमच्यात हिंमत आहे, तुम्ही समोर या ना. तुम्हाला मला जर मारायचं असेल, मला सांगा बारामतीत कधी येऊ. त्यांनी तारीख सांगावी, त्यांनी वेळ सांगावी, त्यांनी ठिकाण सांगावं, मी तिथं येतो ना. तुम्ही खालच्या